कारण या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, हे ज्यांच्यासाठी म्हटलं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराज. अंगणातली तुळस, घरातली माय आणि गोठ्यातली गाय ज्यांनी सुरक्षित ठेवली आणि मंदिरातले देव ज्यांनी सुरक्षित ठेवले ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत या सगळ्या संत महंतांचे खरं तर आज पाय लागलेत. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण या महाराष्ट्राच्या मातीला घालून दिली, ती शिकवण हीच घालून दिली की माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे. आणि जीवनाचा प्रवाह जर वाहत राहिला असेल तर त्याचा किनारा म्हणजे धर्म आहे. धर्मानं किनाऱ्यासारखं राहावं, ज्यानं जीवनाला दिशा द्यावी. कधीही धर्मानं बाण बनून जीवनाचा प्रवाह अडवू नये, ही शिकवण ज्यांनी दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत खरं तर आज आपण सर्वांचे पाय लागले. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. खरं तर जयश्राव, मी विनंती केली होती आपल्याला की कृपया जे काही योगदान दिलं त्यासाठी कृपया माझा सत्कार करू नका. कारण ज्या धर्माचं आपण आचरण करतो, तुम्ही मोठमोठ्यानी रकमा सांगत होतात, मोठमोठ्यानी रकमा दिल्या जात होत्यात. अरे ही मंडळी जी इथं बसलीत ना, त्यांच्या समोर सोन्याच्या राशी जरी ठेवल्या तरी त्यांच्यासाठी ते कसपटा समान आहे. ही सगळी संन्यासी मंडळी आहेत आणि यांच्यामुळं धर्माचा जो आशीर्वाद आपल्या पाठीवर आहे, आपल्या डोक्यावर आहे, आपल्या धर्माची संस्कृती ही सांगते. जेव्हा मोठमोठी अक्षरात आम्ही पाट्या लावतो ना, तेव्हा एकदा विचार करा, जर उजव्या हातानं दान दिलं ना तर डाव्या हाताला कधी कळू द्यायचं नसतं, त्याचं कधी प्रदर्शन करायचं नसतं. तर ते पावतं, तर ते भावतं. जी भावना होती, तुम्ही वारंवार सांगितलं मंडपाचं दिलं, मंडपाचं दिलं, मंडपाचं दिलं, काहीच नाही दिलं. नाथांच्या प्रती मी पुन्हा सांगतो, छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. एका ताटामध्ये एक घास पंचपक्वानाचा असेल तर दुसरा घास राखेचा घेऊन जगणारा माझा राजा होता. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज खरं तर दुसरी टर्म आहे माताजी जी. खासदारांना 36 विमान प्रवास असतात मोफत. तुम्हाला अमोल कोल्हे बिझनेस क्लासमध्ये बसलेला दिसणार नाही. मला एका पत्रकाराने विचारलं, जेव्हा खासदारांना 36 बिझनेस क्लास असतात, अमोल कोल्हे का बसत नाही? मी शांतपणे विचारलं, जसं मगाशी माताजींनी कथेत सांगितली ती मेथीची भाजी नश्वर असते, तसं पद हे कधीही जाऊ शकतं. वा वा वा, फार सुंदर दादा. आज उद्या परवा कधी ना कधी जेव्हा पद जाईल तेव्हा ती रिकामी खुर्ची माझ्या दुःखाचं कारण होता कामा नये. आणि त्यामुळे तत्व हेच आहे, पद असताना माज नको, पद गेल्यावर लाज नको. जायचंय ते त्याच कपड्यात गुंडाळून आणि त्याच चितेवर जर जायचं असेल तर जन्माला आल्याच्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत जे अंतर असेल त्यामध्ये जर मानवतेसाठी काही करता आलं, जर देवासाठी काही करता आलं, जर धर्मासाठी काही करता आलं आणि त्या पलीकडे जाऊन देशासाठी काही करता आलं तर आपलं जीवन सार्थकी लागलं हे आपण मानतो. ना हाच आशीर्वाद आपण सगळ्यांनी हा कायम ठेवावा. तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केलीत कुंभमेळ्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र पारुंड्याला जो काही भरघोस निधी मगाशी आमदार महोदयांनी जो व्यक्त केला, तुम्ही हा मंडप, हा सभा मंडप इथून पुढे पुन्हा घालावा लागून तो परमनंट असावा ही अपेक्षा व्यक्त केलीत. मला असं वाटतं की जेव्हा ज्या ज्या ठिकाणी नाथांची कृपा आहे, म्हणजे खरं तर अध्यात्माला मिळालेलं फार मोठं योगदान आहे नाथ संप्रदायाचं. नाथ संप्रदायाचं इतकं मोठं योगदान आहे. तंत्र मंत्र योग हे योगदान जर कोणी दिलं असेल तर नाथ संप्रदायाला, वारकरी संप्रदायाचा उगम हा पुढे नाथ संप्रदायातून होतो. आज जीवनाचा आधार असलेल्या नाथ संप्रदायाची जेव्हा आपण प्रामाणिकपणे भक्ती करतो तेव्हा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याची ताकद कुठल्याही माणसात नाही, ती नाथांमध्ये आहे. याची जाकट लक्षात ठेवा. आणि हाच आपणा सर्वांना आज साधू संतांचे आशीर्वाद घ्यायचे. आपण सर्वजण इथं आलात, खरं तर भरून पावलो. आपले आशीर्वाद, आपले कृपाशीर्वाद या शिवजन्मभूमीवर कायम राहू द्या. इथल्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या जे छत्रपतींचं रयतेचं राज्य होतं ते पुन्हा येण्यासाठी आपणा सर्वांचे आशीर्वाद राहू द्या, एवढीच आपणा सर्वांना विनंती करतो. आपण इथे मला बोलावलं
या साधू संतांच्या सहवासाची एक संधी दिलीत त्याबद्दल तीर्थक्षेत्र पारुंडेचे मनापासून आभार मानतो. मी फक्त निमित्त मात्र आहे आणि त्या निमित्ताला आज तुम्ही या सगळ्या संत महंतांच्या सानिध्यानं अर्थ प्राप्त करून दिलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आदेश.